नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सेवेचा संकल्प आणि जनकल्याणाची नितांत इच्छा. साई दत्त मित्रमंडळ यांच्या विद्यमाने आणि उपविभाग प्रमुख अरुण ढवळे यांच्या पुढाकारातून मोफत डोळे तपासणी शिबिर आणि चष्मा वाटप या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी राबवलेल्या या शिबिराला स्थानिक परिसरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, जिल्हा संघटक रंजनाताई शेंद्रे, उपजिल्हा प्रमुख आत्माराम सणस, उपशहर प्रमुख मंगेश साळवी, विभाग प्रमुख सखाराम सुर्वे, माजी विभाग प्रमुख भरत चव्हाण, उपविभाग प्रमुख दयाशंकर तिवारी, संजय दाभाडे, शाखा प्रमुख संजय देशमुख, उपजिल्हा संघटक शुभांगी रावखंडे, युवा सेना सचिव असबे तसेच महिला पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ही सेवा उपक्रमाची उर्मी आणि समाजासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा सुंदर संकल्प, यातूनच उभा राहतो तो विश्वास आणि संवेदनशीलता नवा मापदंड. समाजासाठी आणि आरोग्यासाठी आणि प्रत्येकाच्याच उजेडासाठी सदैव सेवा तत्पर असलेले साई दत्त मित्रमंडळ आणि उपविभाग प्रमुख अरुण ढवळे यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला. सर्वप्रथम मी अरुण ढवळे सरांचं मनपूर्वक आभार मानतो. खरोखर त्यांनी आज हा अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे घणसोली विभागामध्ये. त्यांचे मी खरोखर घणसोलीच्या सर्व कार्यकर्त्याकडून सगळे त्यांचा मी आभार व्यक्त करतो. खरोखर हा कार्यक्रम लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी चांगल्या पद्धतीनं राबवतात. एवढं बोलतो मी, एवढं बोलून मी माझी संपतो. जे मोफत डोळे चष्मे वाटप करतात हे खरोखर हे शिवसेनेच्या उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून आणि जनतेपर्यंतही त्यांची प्रसार माध्यमातून जे पोचवतात ह्याच्याबद्दल खरोखर आम्ही घणसोलीतील सर्व नागरिक त्यांच्या आभार व्यक्त करतो. कारण आपल्याला हे घणसोली एरिया खूप मोठा आहे आणि आज जो त्यांनी कार्यक्रम घेतलेला खरंच खूप छान कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मला वाटतं की जनतेनेही चांगला त्यांना प्रतिसाद दिलेला आहे
मला वाटतं असेच कार्यक्रम आमच्या शिवसैनिकांनी वरचीवर घेतले पाहिजेत. काळाची गरज आहे आणि गोरगरीब जनतेला आज जिथे 1-2 हजार रुपये द्यायला म्हणजे हे होतं तिथे आज त्यांनी हा फुकट कार्यक्रम म्हणजे चष्मा वाटप केलेला आहे. तर मी त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम छानपैकी घेतलेला आहे. प्रदीप चोपडे, दत्तात्रय देवपुडे, वैशाली देवपुडे, सुमन शिंदे, MD आसिफ. प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल खरंच खूप म्हणजे छान वाटतंय की म्हणजे गर्दी थांबत नाहीये. लोक नावं शेवटपर्यंत द्यायला येत आहेत आणि म्हणजे हा जो उपक्रम आहे ह्याची खरंच खूप म्हणजे गरज होती इथल्या लोकांना. धन्यवाद. 20-25 वर्षापासून ढवळे साहेब माध्यमातून सामाजिक कार्यक्रम घेत असतात आणि हा चुकून राजेंद्र माने. ढवळे तपले शिबिर मोफत चष्मा वाटप सकाळपासून नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तरुण चिकणे, राणी चिकणे, आमचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे साहेब, आमचे उपची प्रवीण मोरे, योगिता मोरे, वीराबाई मोरे. सकाळपासून येऊन गेले. सर्वप्रथम श्री अरुण ढवळे साहेब यांना आपण धन्यवाद देऊ इच्छितो. कारण आपल्या प्रभागामध्ये सर्वप्रथम असा उपक्रम कधी झाला नव्हता जेणेकरून ज्येष्ठ नागरिक असतील, शाळेत विद्यार्थी असतील याच्याची ती अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. जर आजचा मोबाईलला स्क्रीन टाईम वाढलेला आहे लोकांचा, मोबाईल असू दे, TV असू दे, बघत असतात सतत, त्याच्यामुळे डोळ्यावर दुष्परिणाम झालेले आहेतच. पण त्याच्यासाठी जर मदत मागायची म्हटली तर आपल्या स्वतःच्या खिशातून आपल्या 1000-1200 रुपये खर्च करून चष्मा घ्यावा लागतो, तपासणी करावी लागतो. अशा खर्चिक बाबीसाठी श्री अरुण ढवळे साहेब यांनी पुढे येऊन ही जी सामाजिक जाणीव लक्षात ठेवून तो उपक्रम राबवला आज आपल्या घनसोली सेक्टर 5 मध्ये. त्यानिमित्त मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद संकेत कांबळे, आणि त्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी जे गणेश नवघणे, शिबिरासाठी जे मोलाची मदत म्हणजे त्यांचं सहकार्य लागलं त्या संख्येत ते उपस्थित राहिले. तर असं जर त्यांचा सहभाग असेल तर सामाजिक उपक्रम गणेश तनवदे, त्याबद्दल मी त्या सुभद्रा गरपळ, त्यांनी ते मोलाचं शुभांगी वेळ देऊन रावखंडे. आणि या कार्यक्रमासाठी जे सहकार्य द्यायचं होते त्यांनी दिलं, त्याबद्दल मी त्या सर्व नागरिकांसुद्धा आभार मानतो. पुन्हा एकदा श्री अरुण ढवळे साहेब यांना या सर्व सामाजिक उपक्रमाबद्दल पुढील येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून समाजकार्य घडो, यश त्यांच्या पाठी नेहमी उभं राहील अशी श्री गंड्याचरणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि थांबतो. श्री अरुण ढवळे साहेबांनी जो हा उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून जो राबवलेला आहे हा एक स्तुतिबद्ध उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत डोळे तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचा नागरिकांनी भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. सर्व नागरिकांना याचा फायदा झाला आहे. तसेच अरुण ढवळे साहेब हे नेहमी ते आपल्या प्रभागात सामाजिक कार्य करत असतात. त्यांना आमच्या साई दत्त मित्र मंडळाचं नेहमी आवर्जून सहकार्य लाभलेलं असतं. तसंच त्यांचा नेहमी जे आम्ही गणेशोत्सव म्हणा, तसेच 26 जानेवारी असे वेगवेगळ्या उपक्रमाला आम्ही आमच्या मंडळामार्फत करतो. तेव्हा जे आमचे अरुण ढवळे साहेब आहेत त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभत असतं. आणि आम्ही त्यांना असे म्हणाले की आपण आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांना असेच वेगवेगळे शिबिर आयोजित करून प्रत्येकाचे आरोग्याचे आणि जे काय त्यांच्या शिक्षणा वगैरे निगडीत असेल ते त्यांनी हे कार्यक्रम भरवावे आणि आपल्या जनतेला त्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा करून घेण्यात यावा हीच त्यांना मी विनंती करतो. कारण की सर्वप्रथम मी अरुण साहेब ढवळे यांना धन्यवाद आणि त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचा एक उपक्रम हा एक युनिक असा उपक्रम त्यांनी घनसोली नवी मुंबईमध्ये राबवलेला आहे. तर तुम्ही बघाल की अरुण साहेब ढवळे यांचं सगळ्या समाजकार्यामध्ये त्यांचं योगदान असतं. त्यांच्यासारखं कार्यशील आणि एक कृतीशील असं नेतृत्व लाभणे हे खरोखरच सगळ्यांसाठी खूप म्हणजे प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करण्यासारखे असतं. याप्रमाणे जसं डोळे तपासणी शिबिर आहे, तसं माणुसकीची भिंत आहे, 26 जानेवारी आहे, 15 ऑगस्ट आहे, गणपती आहे, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सणांमध्ये त्यांचं खूप मोठं सहकार्य असतं. त्यामुळे खरोखरच त्यांचे मनापासून आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अरुण ढवळे यांनी मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप हे शिबिर ठेवलेलं आहे आणि सकाळी जवळ 10:30 वाजल्यापासून हे शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि या गणपतीतील सर्व पब्लिक एवढ्या मोठ्या संख्येने आहे आणि खरंच शिबिरं अशी नेहमीच ठेवली पाहिजे. कारण हा लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर असं वाटतं की आजकाल आरोग्याच्या सुविधा लोकांना देणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण डॉक्टरांकडे गेले तर 1000-2000 रुपये घेतात आणि ते आज मोफत ठेवल्यामुळे सगळं पब्लिक जनतेमधलं महिला
बुजुर्ग मंडळी सगळे आज मोठ्या संख्येने इथे 400 लोक सकाळपासून येऊन गेली आणि चष्मे तेवढेच घेऊन गेले. आणि हा शिबिर ठेवलेला इथं आमचे घनसोलीचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सकाळी आमचे प्रवीण म्हात्रे आले होते. नंतर आमचे उपजिल्हा प्रमुख आत्माराम सनसचे आमचे शहर प्रमुख मंगेश साळवी आणि आमचे सर्वच आमचे चव्हाण साहेब आहेत, आमचे तिवारी साहेब आहेत, आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी सकाळपासून इथे उपस्थित होत्या. आणि मी पण स्वतः उपस्थित इथे राहिले. खूप छान वाटलं कारण या लोकांचा प्रतिसाद बघितला आणि असं वाटलं की प्रत्येक रविवारी असे शिबिर ठेवावे. कारण शिवसेनेची शिबिरे नेहमी सगळीकडे चालू असतात, पण या विभागात नव्हते झालेले. त्यामुळे आज इथे अरुणनी व्यवस्था करून दिली लोकांना, त्याबद्दल अरुणला मी खूप धन्यवाद देते. आणि असेच कार्यक्रम बाळासाहेबांना अपेक्षित आहे. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी 20% राजकारण आणि 80% समाजकारण या उक्तीप्रमाणे सगळे हे आमचे घनसोलीचे बंधू काम करतात. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. तसेच सगळ्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देते. वाटतंय मी सुरुवातीलाच आमच्या साई दत्त मित्र मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांच्या ह्याच्या योजनेमुळंच किंवा त्यांच्या ह्याच्यामुळंच एवढा मी घेऊ शकलो की जे कार्यकर्ते आहेत ते सामाजिक किंवा ह्याच्या बांधिलकीचे आहेत आणि मी एक निमित्त मात्र त्याच्यात ठरलो. तरी पण माझ्या माध्यमातून जे त्यांनी मला इतकं सहकार्य केले पुन्हा एकदा मी त्यांचा हे करतो. आणि आजच्या या प्रोग्रामला हा स्तुत्य उपक्रम चष्मा वाटप मला वाटत नव्हतं की इतका भरघोस प्रतिसाद मिळेल. पण हे इतका प्रतिसाद असून मलाही धन्यवाद वाटलं. मलाही बरं वाटतं की कुणाला तरी आपण या उपक्रमाद्वारे लोकांची सेवा करतो. त्यामुळे मी सर्वप्रथम या विभागाचे नागरिक त्याशिवाय माझ्या पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जे सगळे हे पदाधिकारी जिल्हा प्रमुख प्रवीणदा म्हात्रे, जिल्हा संघटक रंजनाताई चिंत्रे यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्व मित्रमंडळ माझे सर्व साई दत्त मित्रमंडळाचे सहकारी यांचे एकदा आभार मानू. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.